जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ, सद्गुरुनाथ महाराज की जय। आता गुरुपौर्णिमा येते आहे आणि त्यानिमित्ताने मला तुम्हाला दोन गोष्टी सांगायच्या आहेत। गुरुगीतेमध्ये असं म्हटलं आहे की गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तता का पापम तापम च दैन्यांचे हरे श्री गुरुदर्शनम। म्हणजे माणसाला ज्या गोष्टीची कायम भीती असते ते म्हणजे पाप, ताप आणि दैन्य, हे तिन्ही गोष्टी सद्गुरूच्या दर्शनाने दूर होतात। आणि लक्षात ठेवा, सद्गुरू हे माऊलीसारखे आहेत, आईसारखे आहेत। त्यांना तुम्ही प्रेमाने सांगितलं ना की ते ऐकणार, ते तुमचे दुःख दूर करणार। आई जसं मुलासाठी सगळं करायला तयार असते, फक्त मुलाने सांगायची गरज आहे, प्रेमाने जवळ यायची गरज आहे आणि तेच फक्त आपण करायचं आहे। आणि म्हणून आपले जे सद्गुरू असतील त्यांचं दर्शन घ्या, त्यांच्या पायावर डोकं ठेवा आणि त्यांना सांगा की आमच्या आयुष्याचा उद्धार करा, आमच्यावर कृपा करा, आम्हाला तुमची ऊर्जा द्या, शक्ती द्या। आणि लक्षात ठेवा, ते तुमच्यासाठी केल्याशिवाय राहणार नाहीत। आणि म्हणून जेव्हा सद्गुरूंना भेटाल तेव्हा पूर्ण समर्पण भावाने भेटा। त्यांना दक्षिणा किंवा वस्तुरूपाने जे काही द्याल ते देत असताना एक मात्र लक्षात ठेवा की ते द्यायच्या अगोदर 2 मिनटं मनात प्रार्थना करा, तुमच्या जीवनात काय तुम्हाला बदल हवा आहे। लक्षात ठेवा, तुमची प्रार्थना आणि त्यांचे आशीर्वाद हे तुमच्या आयुष्यात बदल केल्याशिवाय राहणार नाहीत, पण हे मनापासून मात्र करण्याची गरज आहे। आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेला आपल्या सद्गुरूंचं दर्शन घेणे हे आपलं कर्तव्य आहे। लक्षात ठेवा, गुरु आई आहे, आईने मुलावरती कृपाच करायची असते, पण मुलाने आईला हाक मारायची असते। आणि म्हणूनच सद्गुरूंना हाक मारण्याचा हा कार्यक्रम आहे, त्यांच्या स्मरणाचा हा कार्यक्रम आहे। आणि म्हणून आनंदाने त्यांचं स्मरण करा। आपली गुरुपौर्णिमा कशी कुठे होणार आहे याचं पत्रक बरोबर जोडलेलं आहे, ते ह्याच्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल। ते पहा, येणं शक्य असेल तर या, नसेल तर आपल्या घरी नामस्मरण करा, पूजन करा, चिंतन करा आणि गुरुपौर्णिमा साजरी करा। जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ, सद्गुरुनाथ महाराज की जय।